कोणताही माते की वाजलेत 9 आणि आम्ही आले कोंडाई देवीच्या मंदिराजवळ. असा काय आजूबाजूचा परिसर. इथे बघा येताना एक तळ लागतं छोटंसं, पाय भिजवून देवीच्या मंदिरात येणं असं काहीतरी आहे. मेन रोडला गाडी लावलेली आहे, कच्चाच रस्ता आहे तो, पण असा काय आजूबाजूचा परिसर. या पुढे जाऊन देवाचं दर्शन घेऊया. मंडई कोंडाई देवीच्या उत्सवाला गावातले जसे मुंबईतले वेदक परिवार, दैवज्ञ समाज, ब्राह्मण हा जो कास्ट आहे ते इथे सगळेजण येतात. जेवणावळीची मोठी अशी सोय आहे. पूर्ण दिवस असा सोहळा चालतो आणि तुम्ही बघू शकता काय पाणी आहे आणि महाप्रसादाची जोरदार तयारी चालू आहे. पूर्ण दिवस देवीचा उत्सव राहणार आहे. आज तारीख आहे 30 डिसेंबर. बटाटे बघा जेवण शिजलं जातं. बटाटी पूर्ण भांड भरलेलं आहे. इथे काय डाळ आहे आणि भाजीमध्ये बघाल तर ही फ्लॉवरची भाजी, गाजर कटिंग, स्नॅक्स. चला भोजन तयार झालं की आपण इथे बघायलाच येऊ महाप्रसादामध्ये आज काय काय आहे. आता पहिलं देवळात जाऊ आणि देवीचं दर्शन घेऊ आणि अभिषेकाचा सोहळा आपण कव्हर करू. या पुढे मग कंटिन्यू आवडलं नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुरी ठीक आहे, पुरी ना हो, पुरीची जोरदार तयारी. महाप्रसादाची जोरदार तयारी चालू आहे. बोबडी म्हैशी कटिंग, जोरदार तयारी चालू आहे ना महाप्रसादाची. कोंडाई मातेचा उत्सव आहे वार्षिक. हे काय मिरचीचा ठेचा काय हो? जेवणाचा मिरचीचा ठेचा सुद्धा. कोणत्या देवीचा उत्सव आहे ना आज वार्षिक, त्याची जेवणाची तारीख. तुम्ही कुठच्या इथून आहेत? कुठून? रोह्यावरून आले आहेत. काय तुमचं म्हणणं, ह्याचं नाव कुठून आले? बचत गटामधून आहे. मग कुठून? मांगीलाल कॅटर. अच्छा, मांगीलाल कॅटर आज इकडे सोहळ्यासाठी त्यांचा महाप्रसाद जेवण बनवणार आहेत आणि असं आपल्या माता भगिनीचं आहेत. आई देवीचं रूप कोंडाई माता. अरे वा, भरपूर मंदिर आणि आजूबाजूचा असा काय सुंदर असा परिसर आहे. तळ्यागावापासून 5 ते 6 किलोमीटरवरती हे मंदिर आहे मंडई. छान मंडप वगैरे बांधला गेलेला आहे. भोजनाची तयारी चालू आहे महाप्रसादाची आणि पुढे आता अभिषेक चालू आहे. वाजले सकाळचे 9:15. या पुढे कसा काय अभिषेक चालू आहे ते आपण कव्हर करूया. पुढे आल्यानंतर असा काय व्ह्यू आहे. भातं सुकलेली आहेत. देवीच्या आजूबाजूला मंदिरात कोणच नाही आहे वस्ती. त्या देवळामध्ये मोठा असा गाभारा आहे देवीचा. सभा मंडप म्हणू शकता तुम्ही. या पुढे देवी माऊलीचं दर्शन घेऊया.
Namaskar
या या देवीचा उत्सव अभिषेक तर झाला. इथे पुढे आपण देवळाच्या मंदिरात आलेलो आहे. अजून एक देवी. तर इथे बघा काय चिकू लागलेत झाडाला. कुठची देवी? कानाई. कानाई देवीला काय म्हणतात काय म्हणतात भाऊजी? पूर्वी देवी करवंदच्या जाळीमध्ये होती. अच्छा, तिथं आता थोडं हे केलंय, मंदिर थोडंसं बांधलंय व्यवस्थित आहे. म्हणजे आपलं जे झाड होतं त्याच्या आतमध्ये तिचं होतं. जाळीमध्ये तिथं हे झालेलं आहे. अच्छा, मी मेन देवळापासून हे आपण 1-1.5 किलोमीटर आलो. अंतरावर आहे. मग ही कितवी तिसरी देवी. अच्छा, चला या पुढे दर्शन घेऊया. अरे बोला कोणताही माता की जय. Yeah.
लाई कोणजाई माते की जय जय. क्या बात है. आरती काय यजमा आरती दे आरती. काय कोणताही माते आरती वगैरे सगळं झालं. अभिषेक झाला. जेवणाला काय आहे तर आता आपण बघूया. भले मोठे बघा इथे तपेली आहेत. गरम गरम पुऱ्या केल्या जात आहेत. गरमागरम पुऱ्या आणि पुऱ्या लाटल्याच जातात. चला तिथे बघा गर्दी झालेली आहे. महाप्रसाद घ्यायला भोजन घ्यायला काय रे जाणून घेऊ. आपण आता महाप्रसाद चालू करू. बघा अशी काय लाईन आहे. महाप्रसादाला काय आहे. लोणचं आहे, भात, आमटी, पुरी, वाटाण्याची भाजी, सुकी भाजी, कोशिंबीर, पापड आणि गोड शिरा. आता देवाचा नैवेद्य आज. आपला कोणत्याही मातेचा वार्षिक सोहळा ना का हो. वार्षिक सोहळा निमित्त असा काय भोजन समारंभ. आणि काही भक्तगणांकडून जिलेबी आणि लाडू. लाईक कोणत्याही माते की जय. वार्षिक सोहळा. तर तिकडे सुद्धा पंगत लागलेली आहे लाईन. असा काय सोहळा साजरा केला जातो. आणि देवीचं मंदिर. बरीचशी छान अशी गर्दी झालेली आहे. आई कोणत्याही देवीची जत्रा छानपैकी पार पडलेली आहे. याच्यानंतर साड्यांचा लिलाव होणार आहे. देवीला ज्या साड्या त्याचा लिलाव. पण तत्पूर्वी आपण आपला महाप्रसाद खाऊन घेऊया. महाप्रसादामध्ये काय काय तुम्हाला आत्ताच दाखवलं आहे. देवीचा मस्त एन्जॉय करा. आई कोणताही माते की जय. अशी बोली सुरुवात करायची असते. 500 रुपयाची बोली सुरुवात करायची नसते. 800 रुपये समान 800 रुपये. देवीचा उत्सव आज छान झाला. 3 डिसेंबर 2025 वार मंगळवार. देवीचाच वार होता. आनंदी आणि काही कारणाने येऊ शकले नाही. मी एकटाच आलो होतो आणि आपल्याबरोबर ती देवीच्या उत्सवाचा जो अभिषेक केला ते गुरुजी होते नाचंग भटजी. तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. आणि छानपैकी झाला. तुम्ही बघितलं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का. व्हिडिओ असेल नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. आई कोणजाई माते की जय. तर मंडळी तुम्हाला हा कोणजा आईचा वार्षिक उत्सव कसा वाटला. हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण वेदक परिवाराचे आभार. त्यांनी आपल्याला या व्हिडिओ करण्यासाठी तसेच या देवीच्या उत्सवासाठी इन्व्हाइट केले होते. खरंच त्यांचे धन्यवाद. आई कोणजाई माते की जय.